आज खूप आभाळ भरून आलेलं होतं. असं वाटत होतं की पाऊस येतो की काय? परंतु नंतर थोडंसं ऊन वाटायला लागलं. मग मी पापडाची डाळ जी आहे ना, ती व्यवस्थित पुसून घेतली आणि मला पापड करायचे होते. तर उडदाची डाळ जी आहे ना, ती मी 2 किलो घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित टॉवेलने मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि ही डाळ जास्त भुरकी वाटत नव्हती. यात जास्त पीठ वाटत नव्हतं, त्यामुळे मी टॉवेलला पुसून घेतली. पण तुम्ही आणलेली डाळ जर जास्त भुरकी वाटत असेल ना, तर तुम्ही ती एका पातेल्याला कपडा बांधून त्यातनं व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. त्या म्हणजे मग पापड खूप छान होतात. आणि मग मी 700 ग्रॅम इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे मी गिरणीतनं व्यवस्थित दळून आणलेलं आहे. यावेळेस इतर काही कामांमुळे ना मला पापड बनवण्यासाठी थोडा उशीरच झालेला आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी लगेच पापड बनवण्यासाठी घेतले. तर जे पीठ आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला चाळून घेतलेलं आहे, कारण कधी-कधी त्याच्यामध्ये अख्खी डाळसुद्धा राहते. तर व्यवस्थित आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि मी ना अर्ध्या पिठाचेच पापड आज बनवणार होते आणि अर्ध्या पिठाचे पापड मी उद्या बनवणार होते. तर अशा प्रकारे मी जे आहे ना, पीठ व्यवस्थित चाळून घेतलं आणि उरलेल्या पिठाचे पापड ना मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आता इथे 2-1 ग्लास पाणी मी छान उकळून घेतलं आहे आणि त्यामध्ये रामबंधूचा पापड मसाला घालून उकळी आणून हे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला पापडाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता मी हे पाणी सर्व पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे, कारण यानंतर मला वरतून बाकी पाणी लागणारच आहे. तर हे नॉर्मल पाणी आपल्याला नंतर वापरायचं आहे. तर आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे जे पापडाचं पीठ आहे ना, तुम्हाला जितकं घट्ट मळता येईल ना, तितकं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे पापड फार खुसखुशीत होतात, कारण आपल्याला हे पीठ नंतर कुटूनसुद्धा घ्यायचं आहे. 2 ते 3 तासापर्यंत आपल्याला हे छान भिजत ठेवायचं आहे. तुम्ही 5 तासापर्यंतसुद्धा भिजत ठेवू शकता. काही लोक रात्रभर भिजवून ठेवतात, तर तसं करायचं नाही आहे. त्यामुळे पापडांचा कलर बदलतो आणि भाजल्यानंतर, तळल्यानंतर पापड लालसर होतात. 2 ते 5 तास पुरेसे आहे हे पीठ भिजण्यासाठी. यानंतर आपल्याला जितकं पीठ कुटून घ्यायचं आहे ना, तितकंच बाजूला काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ आहे ना, ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून ठेवायचं आहे. त्यामुळे पीठ जे आहे ना, ते वरतून कडक होत नाही. तर तेल लावून अशा प्रकारे आपल्याला हे पीठ व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित कुटलं गेलं ना, तर पापड छान खुसखुशीत होतात. आता मी पीठ कुटून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित लवचिक बनवून घ्यायचं आहे. यामुळे पापड ना लाटायला पण सोपे जातात आणि खुसखुशीत होतात. तर आता अशा प्रकारे लाट्या करून घ्यायच्या आहेत. काही लाट्या मी दोऱ्याने बनवल्या, परंतु काही लाट्या मी चाकूनेच बनवल्या, कारण दोऱ्याने खूप वेळ लागत होता. या आमच्या शेजारच्या आजी आहेत, ज्या मला पापड बनवण्यासाठी मदत करायला आलेल्या होत्या. त्या मला छोट्या-छोट्या लाट्या फोडून देत होत्या आणि मग मी पापड मोठे करून घेत होते. तर मी सर्व लाट्या पहिल्यांदा बनवून प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून घेतल्या आणि मग नंतर पापड लाटायला सुरुवात केली. माझ्या मुलांनीसुद्धा पापड लाटण्यासाठी मदत केली. तर काही जे बुरके पापड दिसत आहेत ना, ते त्यांनी लाटण्याचा प्रयत्न केला आणि मुलांनासुद्धा अशा कामामध्ये गंमत वाटते. तर मग आम्ही अशा प्रकारे सर्व पापड बनवून घेतले. पापड बनवून झाले. मग मी एकदा फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज केले. माझे कपडे पूर्ण पिठाचे झालेले होते. यानंतर मग मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता. पापडांना मी दुसऱ्या दिवशी ऊन देणार होती. तर मी इथे कुकर लावून घेतला डाळ तांदळाचा. जोपर्यंत डाळ भात होतो आहे, तोपर्यंत मी इथे वरणाची आणि कारल्याच्या भाजीची तयारी करून घेत आहे. तर इथे कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे, लसूण सोलून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या वगैरे चिरून घेत आहे आणि कारल्याच्या भाजीसाठी इथे मी एक बारीक कांदा चिरून घेत आहे. अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात होणारी कारल्याची भाजी ना, तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर मी पहिल्यांदा इथे सर्व पूर्वतयारी करून घेत आहे. त्यामुळे मग स्वयंपाकाला वेळ लागत नाही जास्त. भाजीची तयारी करून ठेवली एका बाजूला आणि यानंतर इथे मी पीठ भिजवून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. त्यामुळे पोळ्यासुद्धा खूप छान येतात. कारण मग भाजी वगैरे होईपर्यंत कणिक छान भिजून राहील. त्यामुळे मी इथे पहिल्यांदा कणिक भिजवून घेत आहे. मी अशाच प्रकारे करते. कुकर लावून देते. मग वरण आणि भाजीची तयारी करते आणि कुकर थंड होतो ना, मग तोपर्यंत आपल्याला इथे
कणिक भिजवून होते आणि मग वरण आणि भाजीला फोडणी दिल्यापर्यंत आपली कणिक छान भिजून राहते. यामुळे आपला खूप सारा वेळसुद्धा वाचतो. आता मी इथे कारले कट करून घेत आहे. तर खूप छोटे छोटे असे कारले होते आणि कारले आमच्या इथे सर्वांना खूप आवडतात. तर मी ते मसाल्याचं कारलं बनवणार आहे. मी कारले जवळपास 2-3 पद्धतीने बनवते आणि आताचं जे आहे ना ते मी फोडी करून घेतलेले आहे, भरून बनवत नाही आहे. तर अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवली तर खूप छान होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता 2-1 पाण्याने कारले छान धुवून घेतल्यानंतर आपल्याला मीठ घालून व्यवस्थित उकडून घ्यायचे आहे. तोपर्यंत कुकर थंड झालेला आहे. आता मी ना वरणाला फोडणी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी वरणाच्या डाळीमध्ये शिजताना टोमॅटो कट करून टाकत असते. ज्यामुळे टोमॅटो खूप छान असा शिजून जातो वरणासोबतच. फोडणीला जर टोमॅटो टाकला ना मग मुलं तो जेवताना काढून टाकत असतात. त्यामुळे मी अशा प्रकारे डाळ शिजताना त्यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित शिजवून घेत असते. आता आपल्याला ही डाळ रवीने व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. आता फोडणीसाठी इथे मी तेलामध्ये मोहरी, जिरे वगैरे टाकून घेतलेले आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आहे. त्यानंतर मग यामध्ये लसूण, हिरवी मिरची वगैरे टाकून व्यवस्थित आपल्याला लसूण थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि कढीपत्ता वगैरे पण मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा वरण नक्की बनवून बघा. आता इथे मी हिंगाची फोडणी देत आहे. तर मी ते फोडणीमध्ये हिंग टाकून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि मग आपण घोटून घेतलेली डाळ यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमच इतकी साखर घालायची आहे. आंबट गोड वरण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता वरण छान उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर भाजीची तयारी केली. भाजी अगदी 5च मिनिट लागणार होत्या भाजीसाठी. कढई तापत ठेवली, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर थोडेसे जिरे टाकले. यानंतर लसूण जो ठेचून घेतलेला होता ना तो यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर आपल्याला मग लसूण थोडंसं फ्राय झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा आहे ना तो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये. आणि गॅरंटेड एकदा अशी कारल्याची भाजी नक्की बनवून बघा. आता मी ते थोडासा गूळ किसून घेतलेला आहे. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हा. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर आणि त्यानंतर हळद आणि घरगुती जो मसाला आहे ना आपला तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना घट्टसर आपण हे भिजवून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपला जो कांदा छान फ्राय झालेला आहे ना त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कोरडंसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा थोडंसं पाणी ओलसर करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता. मी ते कोरडंच टाकून घेतलेलं आहे आणि आपण जे कारले उकडून घेतलेलं आहे ना त्यातल्या मोठ्या मोठ्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि ते अशा प्रकारे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित सर्व कारल्याच्या फोडींना मसाला लागायला हवा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लगेच यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. तर यावरती एक मीठ ताट ठेवून घेतलं आहे. ताटावरती पाणी टाकून घेतलेलं आहे. 5 मिनिटाची वाफ काढल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे कारल्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करायच्या आहे आणि ताटावरचंच गरम पाणी आहे ना ते अगदी थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला फक्त 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भाजी खूप छान कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी भाजी बनते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. कारले आधीच उकडलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपली भाजी अशा प्रकारे रेडी आहे. आता मी शेवटी गरम गरम पोळ्या बनवायला घेत आहे. कणिक आपल्याला छान परत एकदा पोळपाटाला तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि यानंतर मग पोळ्या करायच्या आहेत. पोळ्या कशा बनवायच्या याच्यावरती पण मी एक नक्की व्हिडिओ बनवेल. तर मऊसूत पोळ्या तुम्हाला सुद्धा शिकायच्या असतील तर मला कमेंट्स करून सांगा. मी त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेन. आता मी इथे अशा प्रकारे पोळे लाटून घेणार आहे आणि मग पोळ्या तर मी शेवटीच बनवत असते. आमच्या इकडे तर पोळ्याच बोलतात, कोणी कोणी चपात्यासुद्धा बोलतात, परंतु आम्ही पहिल्यापासून पोळ्या बोलतो. तर छान पातळसर अशा पोळ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला पोळ्यांना थोडे थोडे हलकेसे बबल्स यायला लागले की मग आपल्याला उलट करून टाकायचे आहे पोळी आणि अशा पोळ्या खूप मऊसूत बनतात.
मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस नक्कीच एखादा व्हिडिओ शेअर करेन. तर याच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आणि माझा जवळपास सर्व स्वयंपाक झाला आहे. आणि आता यानंतर मी ते शेवटी पापड भाजून घेणार आहे. तर हे घरी केलेलेच पापड आहेत. हे आत्ता फक्त घरात सुकवलेले आहेत. उद्या यांना ऊन द्यायचं आहे, कोवळं ऊन. तर खूप छान पापड झालेले आहेत. भाजल्यानंतर सुद्धा अजिबात लाल झालेले नाही आहेत पापड. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे.